नमस्कार, मी मानसी जाधव. दीप न्यूज मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. नगरपालिका कर्मचाऱ्यांचे आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन. राजापूरचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात. विमा नसलेले वाहन रस्त्यावर उतरवल्यास होणार जप्तीची कारवाई. ज्येष्ठ अभिनेते कादर खान काळाच्या पडद्याआड. जयगड समुद्रात मच्छीमारी नौकेवर कारवाई. आणि तालुक्यातील कोरेगाव येथे चोरी. अज्ञात चोरट्यांनी 4.5 लाख रुपयाचे दागिने आणि 60,000 रुपये रोख लांबवले. आता पाहूया सविस्तर वृत्त. खेड तालुक्यातील कोरेगाव समर्थनगर येथील समाधान बुटाला यांचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी 4.5 लाख रुपयाचे दागिने आणि 60,000 रुपयाची रोकड लांबवली. सोमवारी रात्री कोरेगाव येथे झालेल्या चोरीमुळे खेड तालुक्यात चोरट्यांची दहशत निर्माण झाली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार समाधान बुटाला यांचे कोरेगाव समर्थनगर येथे दुकान आणि घर एकत्रच आहे. काल रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाची काचेची खिडकी तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले 4.5 लाख रुपयाचे दागिने आणि 60,000 रुपयाची रोकड चोरट्यांनी लंपास केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसाचे श्वान पथक आणण्यात आले होते. मात्र चोरट्यांचा माग काढण्यात श्वान पथकाला यश आलेले नाही. घटनास्थळी खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी, खेडचे पोलीस निरीक्षक तसेच ठसे तज्ञांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. खेड पोलिसांनी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगरपालिका संवर्ग कर्मचारी कामगार संघटनेच्या वतीने आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले असून या आंदोलनात खेड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतलाय. राज्यातील नगरपालिका नगरपंचायतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या गेली अनेक वर्ष प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले जावे यासाठी संघटनेच्या वतीने आतापर्यंत अनेकदा आंदोलने करण्यात आली. शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला, मात्र कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे नेहमीच दुर्लक्ष केले गेल्याने कर्मचारी संघटनेला अखेर बेमुदत आंदोलन पुकारण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. आजपासून सुरू झालेल्या बेमुदत बंद आंदोलनामध्ये खेड नगरपालिकेचे सर्वच कर्मचारी सहभागी झाल्याने नगरपालिका कार्यालयातील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. आमचा कामगार संघटनेचा जो संप आहे हा शासनाच्या विरुद्ध आहे, पण नगरपालिकेच्या नगरसेवकांच्या विरुद्ध नाही आहे. आणि आमची प्रमुख मागणी आहे की 7व्या वेतन आयोग मंजूर व्हावा. कॉन्ट्रीब्युटचे लोक आहेत त्यांना समान कायदा समान वेतन असे भेटावं. कर्मचारी कामगार संघटनेच्या वतीने हा बेमुदत जो काही संप पुकारलेला आहे, तर ह्या शासनाच्या वेळ काढू धोरणामुळे ही अत्यंत घटना ही झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही हा संप पुकारलेला आहे. तर आमचं असं शासनाला मत आहे की 7वा वेतन आयोग आम्हाला केंद्र सरकारने ज्या पद्धतीने मंजूर केला त्याप्रमाणे लागू केला आहे त्याप्रमाणे आम्हालाही करावा अशा आमच्या मागण्या आहेत. 1 ते 20 मागण्यांचं परिपत्रक आम्ही दिलेलं आहे. हा परिपूर्ण अगदी महाराष्ट्रामध्ये सवर्गातील देखील नगरपालिका आहेत त्याही नगरपालिकेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. आणि ह्या एकजुटीप्रमाणे शासन आमच्या त्याच मागण्या आहेत, तर त्या मागण्या आमच्या पूर्ण कराव्यात यासाठी आम्ही बेमुदत आंदोलन केलेलं आहे. राज्यातील सर्व नगरपालिकांचा संपाचं हत्यार सगळ्या नगरपालिकांनी या ठिकाणी सुरू ठेवलेलं आहे. 28 तारखे 27 तारखेपासून काळ्यापेटी लावून 30 तारखेपर्यंत आपण वाट पाहिली, परंतु आपल्या विविध 20 मागण्या सरकारकडे आहेत. त्याच्यामध्ये 7वा वेतन आयोग प्रमुख आहे. परंतु अस्थायी कर्मचारी स्थायी करणे, शहराचा वाढता भाग लक्षात घेता कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असणे, अशा विविध 20 मागण्या आपल्या सरकारकडे आहेत. परंतु सरकारच्या आडमुठे धोरणामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवरती आज संप करण्याची अशा पद्धतीची अवस्था येऊन घेतलेली आहे. या राज्यामध्ये कोणीही सुखी नाही. फक्त मला शेतकरी बांधव देखील सुखी नाही, कामगार वर्ग देखील सुखी नाही आणि सरकारी कर्मचारी देखील सुखी नाही. एकंदरीत या राज्याची अवस्था अतिशय बिहार आणि उत्तर प्रदेशसारखी होऊन या सरकारी ठेवली. त्यामुळे सर्व ठिकाणी संभ्रमाचं वातावरण आहे. म्हणून या सरकारच्या विरोधामध्ये विविध संघटनांनी आपला हक्क मागून घेतलेला आणि ज्या वेळेला संघटितपणे हक्क मागितला जातो त्या वेळेला त्याचं फळ निश्चित पदरात पाडून घेता येतं. आणि म्हणून आपल्या या सगळ्याच संपाला आणि सगळ्याच एकंदरीत या तुमच्या आंदोलनाला मी खेडचा नगराध्यक्ष म्हणून आमचा सक्रिय पाठिंबा तुमच्याबरोबर आहे. खेड शहर विकास आघाडीचा म्हणून तुम्हाला सर्वांना पाठिंबा आहे. त्या माध्यमातून जो काही ताण येईल
यासाठी आम्हाला विविध उपाययोजना कराव्या लागतील, परंतु त्या शहराच्या नागरिकांवरती कुठल्याही प्रकारचा ताण न येता त्यातनं मार्ग काढून आपला हा संप अशा पद्धतीने चालू राहावा आणि आपल्या मागण्या मान्य व्हाव्या अशा पद्धतीची भूमिका मी या ठिकाणी मांडतो. या मनसेचे श्री साळवी, जयसर साहेब, आपले खेडेकर, ऋषीभाऊ कानडे तसेच आपले खेड नगरपालिकेचे सर्व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि आपला हा संप आज आपला यशस्वी आपण केला आणि आपल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या या नगरीचे नगराध्यक्ष साहेब असे गटनेते तसेच नगरसेवक उपस्थित राहिले. मी या संघटनेच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि असेच आमच्या पाठीशी आपण उभे राहाल अशी आशा बाळगतो व आमच्या संपाला पाठिंबा दिलात त्याबद्दल तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो. आगामी निवडणुकादरम्यान वापरण्यात येणाऱ्या EVM व VVPAT मशीन्सबाबत जनजागृती करण्यासाठी आज येथील अनिकेत शॉपिंग सेंटर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खेड दापोली मंडणगड मतदारसंघाचे आमदार श्री संजयराव कदम, खेडचे नगराध्यक्ष श्री वैभवजी खेडेकर, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, सरपंच, पोलीस पाटील आदी उपस्थित होते. खेडचे प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने आणि तहसीलदार अमोल कदम यांच्या उपस्थितीत निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी EVM व VVPAT मशीन निवडणुकीत कशा प्रकारे काम करणार याचे प्रात्यक्षिके सादर केले. त्याचबरोबर पोलीस पाटील बोलवले होते. सर्व बॅलेट म्हणतात. तुमची जी सगळी त्या मशीनवरती सेव्ह राहते. मद्य पिऊन वाहन चालवल्यास संबंधित वाहन चालकाचा परवाना 6 महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय राज्य रस्ता सुरक्षा परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर विमा नसलेले किंवा विम्याची मुदत संपलेले वाहन रस्त्यावर उतरवल्यास त्या वाहनावर तात्पुरत्या जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. वाढते अपघात रोखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले. अनेक अपघात हे वाहन चालकांनी दारूच्या नशेत वाहने चालवल्याने होत असल्याचे विविध अहवालातून निष्पन्न झाले. ते रोखण्यासाठी RTO आणि वाहतूक पोलिसांमार्फत सध्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. मागील 2 महिन्यात राज्यात 12,000 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातील बहुतांश कारवाया या मद्य पिऊन वाहन चालवल्या प्रकरणी आहेत. मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांना जरब बसवण्यासाठी त्याचा परवाना 6 महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रावते यांनी सांगितले. जिल्हा बदलीच्या प्रस्तावावर सही करण्यासाठी लिपिकाकडून 2,000 रुपयाची लाच घेताना राजापूर पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी शत्रुघ्न दळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सायंकाळी रंगेहात पकडले. नववर्षाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या कारवाईने राजापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. राजापूर पंचायत समितीतील एका लिपिकाच्या जिल्हा बदलीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यासाठी विस्तार अधिकारी आणि सध्या शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार असलेले शत्रुघ्न दळवी गेल्या काही महिन्यांपासून टाळाटाळ करत होते. दरम्यान प्रस्ताव सादर करण्याची 31 डिसेंबर अंतिम तारीख होती. त्यामुळे संबंधित लिपिकाने सोमवारी दळवी यांच्याशी संपर्क साधून स्वाक्षरी करण्यासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी त्यांनी 2,000 रुपयाची मागणी केली होती. आर्ट सर्कल रत्नागिरी यांच्या वतीने दिनांक 25, 26, 27 जानेवारी दरम्यान ठिबा राजवाडा येथे कला संगीत महोत्सव आयोजित करण्यात आलाय. दिनांक 25 जानेवारी रोजी जगप्रसिद्ध बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा शिष्य सौरभ वर्त आणि तौफिक कुरेशी यांचे पुत्र आणि उस्ताद जाकीर हुसेन यांचे पुतणे शिखरनाथ कुरेशी या 2 नव्या पिढीतील दमदार कलाकार अदाकारींनी महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. आफ्रिकन तालवाद्य झेंबे आणि अस्सल हिंदुस्थानी बासरी यांच्या संगमाचा आनंद महोत्सवाच्या प्रारंभी रसिकांना मिळणार आहे. पहिल्या दिवशी गायिका विदुषी देवकी पंडित यांच्या शास्त्रीय गायनाने महोत्सवाचा पहिला दिवस संपन्न होईल. आसमंत बेनेवलन्स यांनी महोत्सवाचा प्रारंभीचा दिवस प्रायोजित केला आहे. त्यामुळे रसिकांना याचा आस्वाद विनामूल्य घेता येणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मद्यप्रेमींच्या खिशाला कात्री लागणार आहे. आता विदेशी मद्याच्या किमती वाढणार आहेत. राज्य शासनाने उत्पादन शुल्कात 18 ते 20% वाढ केल्याने विदेशी दारूच्या किमतीत वाढ होणार आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत सुमारे 500 कोटीची भर पडणार आहे. दुष्काळ आणि 7वा वेतन आयोग त्याचबरोबर सरकारकडून राज्यात विविध योजना राबवल्यामुळे सरकारी तिजोरीवर 24,485 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. त्यामुळे उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
मिनी पर्सनीस व पर्सनीस नौकांना 12 नॉटिकल मैलाच्या आत मासेमारी करण्यास आजपासून बंदी लागू करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील 167 किलोमीटरच्या समुद्र किनाऱ्यावर सुमारे 2600 बोटी मासेमारी करतात। त्यातील 1800 मच्छीमार बोटींना डिझेल अनुदान मिळते। गिलनेट ट्रॉलिंग पर्सिन नेटने ही मासेमारी होत असते। 1 ऑगस्ट पासून ही मासेमारी सुरू झाली आहे। दिनांक 1 जानेवारी पासून पर्सिन व मिनी पर्सिन नौकांना 12 नॉटिकल मैलाच्या आत मासेमारी करण्यास शासनाने बंदी घातली आहे। या नौका 12 नॉटिकल मैलांच्या बाहेर मासेमारी करू शकणार आहेत। तालुक्यातील मौजे सुद्दर गावामध्ये भाविकाच्या नवसाला पावणाऱ्या भवानी देवीच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठा सोहळा दिनांक 6 आणि 7 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे। मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य जय भवानी विकास मंडळ या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले। या मंदिराच्या कामासाठी 3 वर्षापासून गावातील सर्व समाजातील लोकांनी एकत्र येत मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वर्गणी देऊन कार्य पूर्ण केले। त्यामुळे या देवीच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी जय भवानी विकास मंडळ या संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष सुभाष घाडगे, सचिव अशोक कोलंबे या सर्व भाविकांना सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले। आदर्श केंद्रीय शाळा जांभुर्डे मोरवंडेची 7वीची विद्यार्थिनी गौरी भुवड हिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने तिचे शिक्षक आणि व्यवस्थापन समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या हिवाळी स्पर्धांमध्ये गौरी हिने धावण्याच्या शर्यतीत अतिशय चमकदार कामगिरी केली। केंद्र, बीट आणि तालुका स्तरावर केलेल्या चमकदार कामगिरीमुळे तिचे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। 3 जानेवारी रोजी डेरवण येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत ती सहभागी होणार असल्याने तिला शिक्षक, व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या। विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम बाप का नाम दीनानाथ चौहान, माँ का नाम सुहासिनी चौहान, गाव मांडवा हिंदी चित्रपट सृष्टीतील बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेते, पटकथा व संवाद लेखक कादर खान यांचं आज निधन झालं। ते 81 वर्षाचे होते। कॅनडा येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली असून एक सच्चा कलाकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे। शेवटी पुन्हा एक नजर काही ठळक घडामोडींवर। नगरपालिका कर्मचाऱ्यांचे आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन। राजापूरचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात। विमा नसलेले वाहन रस्त्यावर उतरवल्यास होणार जप्तीची कारवाई। ज्येष्ठ अभिनेते कादर खान काळाच्या पडद्याआड। जयगड समुद्रात मच्छीमारी नौकेवर कारवाई आणि तालुक्यातील कोरेगाव येथे चोरी। अज्ञात चोरट्यांनी 4.5 लाख रुपयाचे दागिने आणि 60,000 रुपये रोख लांबवले। याबरोबरच दीप न्यूज संपल्या। धन्यवाद।